पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता अन केव्हा थेंबांच्या संथ लयीचा. पावसाची निरनिराळी रूपं पाहताना संदीप खरेंच्या या ओळी अगदी खऱ्या वाटतात. खरंच पाऊस आपल्यासोबत बरंच काही घेऊन येतो. यात भूतकाळातील आठवणी तर असतातच, पण त्यासोबत असतात वर्तमान काळातील काही विकारही. आहारशास्त्रानुसार बदलत्या ऋतूनुरूप आहारही बदलला पाहिजे आणि पावसाळ्यात तर आहाराची आणि आपल्या खानपानाची खास काळजी घेतली पाहिजे. आहारशास्त्राच्या दृष्टीने पावसाळ्यात नेहमी तुरट आणि कडवट भाज्यांचं किंवा पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. पडवळ, कारली आणि दोडका यासारख्या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. या ऋतूत पाचनशक्ती मंदावते आणि या भाज्या पचनास अतिउत्तम असतात. ज्येष्ठ गारवा या सदरात आज आपण बनवूया अशीच एक खमंग आणि आरोग्यवर्धक भाजी, भरलेला दोडका. भरलेला दोडका बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 दोडके, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा लाल तिखट, 4 ते 5 चमचे दाण्याचा कूट, ताजी कोथिंबीर, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम पाहूया की दोडका निवडायचा कसा. दोडका निवडताना तो दाबून पाहावा. जर तो दबत असेल तर तो दोडका जून समजावा. दोडका हिरवागार आणि कडक असेल तरच तो ताजा दोडका. आता असेच 2 ताजे दोडके घ्या. या दोडक्यांची दोन्ही टोकं प्रथम उडवा आणि या टोकांनी दोडका घासून घ्या. असं केल्याने दोडक्याचा तुरटपणा कमी होतो. मग या दोडक्याच्या साली काढून घ्या. दोडक्याच्या कडक शिरा अशा प्रकारे छिलून घ्या. यानंतर दोडक्याच्या फोडी कापून घ्या. आता कापलेल्या फोडींना एक उभी चीर द्या. अशा प्रकारे दोडक्याच्या सर्व फोडी कापून घ्या. आता एका प्लेटमध्ये लाल तिखट घ्या, दाण्याचा कूट घ्या आणि त्यात मीठ घाला. यात 2 ते 3 चमचे पाणी घाला आणि एकत्र मिसळून याचा ओला मसाला तयार करून घ्या. आता चिरलेल्या दोडक्याच्या फोडींमध्ये अशा प्रकारे हा मसाला दाबून भरा. सर्व दोडक्यांच्या फोडींमध्ये हा मसाला भरून घ्या. यानंतर लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या. मग कढईत किंवा पॅनमध्ये फोडणीसाठी तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात हिंग आणि ठेचलेला लसूण घाला. लसूण तेलात चांगला भाजून घ्या. लसणाच्या फोडणीचा छान सुवास सुटला की मग यात हळद घाला. साधारणतः 2 मिनिटांनी
या फोडणीत भरलेले दोडके घाला. दोडके तेलावर चांगले परतून घ्या. आता यात 1 कप पाणी घाला आणि या रसाला चांगली उकळी येऊ द्या. आठ ते 10 मिनिटं दोडक्याचं हे कालवण शिजू द्या. लक्षात ठेवा की दोडक्यात आपण आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालण्याची आवश्यकता नाही. आता वरून कोथिंबीर पेरा. दोडका छान नरम झाला की समजा दोडका शिजला. तयार झाला खमंग आणि आरोग्यवर्धक असा भरलेला दोडका. यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी नक्की करून पहा हा भरलेला दोडका आणि आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.